गोंडपिंपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील कैलास मेश्राम वय वर्ष 45 हे 30 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास मासेमारीसाठी नवेगाव कोरंबी शेत परिसरातून वाहणाऱ्या नाल्यावर गेले होते। मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत। त्यामुळे कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतला। यावेळी घटनास्थळी कैलास मेश्राम यांची दुचाकी, चप्पल दिसून आली। तसंच मासेमारीसाठी वापरण्यात येणारे हातपिळणी पाण्यात पडलेली आढळून आली। कैलास मेश्राम यांचा कोणताही मागमूस लागला नाही। सततच्या पावसामुळे संबंधित नाला तुडुंब भरून वाहत असून पाण्याच्या तीव्र प्रवाहात ते वाहून गेले असावेत असा अंदाज प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती गोंडपिंपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना कळवण्यात आली। त्यानंतर पोलीस व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली आहे। पाण्याचा वेग अधिक आणि कचरा जास्त असल्याने शोधकार्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे। शोध मोहीम सुरू आहे।